आंबेडकरवादी जनहित संघटनेने आमरण उपोषण केले असून त्या 65 इमारतीतील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे। बुधवार 5 तारखेपासून डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात उपोषणास सुरुवात झाली। सायंकाळपर्यंत या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही असे उपोषणकर्त्यांनी सांगितले। या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। आज आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे आम्ही आमरण उपोषणास बसलेलो आहोत। आमची पहिली मागणी ही आहे की 65 इमारती ज्या शासनाने हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की 65 इमारती ह्या जमीनदोस्त कराव्यात, जमीनदोस्त केल्या पाहिजेत। आम्हाला माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो मान्य आहे, परंतु त्या निष्कासित म्हणजे ज्या जमीनदोस्त करताना तिथे राहणारे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना एकतर पर्यायी जागा द्याव्यात, म्हणजे पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावी, अन्यथा त्यांना त्या जागेचा मोबदला देण्यात यावा। ही पहिली आमची मागणी आहे। दुसरी मागणी, या प्रकरणात जे दोषी आहेत म्हणजे जे दोषी आहेत ते बनावट कागदपत्रापासून बनवणाऱ्यांपासून, दुसरी गोष्ट जे इथले स्थानिक राजकारणी आहेत त्यांचंही यात संगनमत असणारच, त्याशिवाय हे घडणं शक्य नाही। तिसरी गोष्ट, महानगरपालिकेतील अधिकारी हे देखील यात दोषी ठरतात। तिसरी गोष्ट, जे राज्य सरकारचे रेरा विभाग आहेत यांनी देखील संगनमताने याला कुठेतरी बळ दिल्याचं दिसतं। आणि चौथी गोष्ट म्हणजे जे केंद्राची आवास योजना आहे यातलेही अधिकारी यात मिळून काहीतरी करतात, म्हणूनच या सगळ्या घटना घडत आहेत। त्यामुळे जिथे जिथे दोषी आढळतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि जे यात पीडित आहेत, जे कुटुंब आहेत त्यांना एकतर घरं देण्यात यावी, अन्यथा आर्थिक मोबदला देण्यात यावा आणि मग त्यानंतरच त्यांची बिल्डिंग आहेत त्या जमीनदोस्त करण्यात याव्यात। तिसरा मुद्दा जो आहे तो आमचा रुग्णालयात जे 15-20 दिवसापूर्वी 13 तारखेला मागच्या महिन्यात एक सुवर्णा सरोदे ताई ज्या मागासवर्गीय कुटुंबातल्या आहेत त्यांचा मृत्यू झाला, प्रेग्नन्सी झाली, प्रेग्नन्सीचं सिझेरियन जे असतं ते झालं, त्यानंतर त्यांचं परत एक ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तो मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला। दुसरी गोष्ट, तिथल्या उपकरणांची कमतरता असल्या कारणामुळे झाला। तर त्यामुळे त्या डॉक्टरांवर, तिथल्या अधिकाऱ्यांवर आणि एकंदरीत जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आहे की जे त्यांना ही उपकरणं प्रोव्हाइड करू शकत नाही, अशा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि त्यांना जे त्या कुटुंबातील पीडित आहेत म्हणजे तिचे मिस्टर असतील त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावं आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत, एक 3 वर्षाची मुलगी आहे आणि एक नुकताच जन्मलेलं 15-20 दिवसाचं बाळ आहे, या दोघांच्याही शिक्षणाचा खर्च शासनाने मोफतपणे करावा, शासनाने करावा, अन्यथा महानगरपालिकेने करावा। पण ह्या गोष्टी करण्यात याव्या आणि या ज्या प्रकरणात जे दोषी आहेत, डॉक्टर आहेत, अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आणि चौथी गोष्ट, शास्त्रीनगर रुग्णालय याची अवस्था इतकी बिकट आहे, हे एकच रुग्णालय आपल्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या निमित्ताने आहे, तर आधिपत्याखाली आहे, तर कुठे गोरगरीब जे आहेत ते या रुग्णालयातच आपल्या उपचार म्हणजे जे वैद्यकीय उपचार असतात यासाठी जात असतात। तर त्या उपचारादरम्यान बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे की त्यांचा मृत्यू झालेला आहे। एकतर ते सांगतात की इथे उपकरणं नाही आहेत, इथे डॉक्टरांचे अभाव आहे, इथे नर्सेसचा अभाव आहे, इथे बाकी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, त्यामुळे इथला जो जाणारा नागरिक असतो तो त्यांच्या जीवास मुकतो। तर हे थांबवण्यासाठी शासकीय उपकरणं वैद्यकीय उपकरणं जी लागतात ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लवकरात लवकर तिथे पुरवण्यात यावी आणि तिथला जो काही स्टाफ असेल म्हणजे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, तिथला सफाई कामगार आहे, जी काही कमतरता आहे त्यांचं आमच्याकडे लेटर दिलेलं आहे त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी, तर त्यामध्ये त्यांनी त्याची मागणी वारंवार केलेली आहे, पण प्रशासन इथे हे कुठेतरी पुरवत नाही आहे, तर ते पुरवण्यात यावं आणि या सगळ्याचं आम्हाला लिखित स्वरूपात आमच्या आंबेडकरवादी जनहित संघटनेला हे कळविण्यात यावं लिखित स्वरूपात, तेव्हाच आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेऊ।